नमस्कार शेतकरी बंधूंनो, पवन ॲग्रो प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड खुलताबाद या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करतो। आज आपण आलो आहोत शिकोरबू पटेल यांच्या शेतामध्ये, राहणार राजाराव टाकळी, तालुका खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा 30 गुंठ्याचा मिरचीचा प्लॉट आहे आणि खूप चांगला नियोजित प्लॉट केलेला आहे। तर दादा, तुमच्या प्लॉटवरती व्हायरसचा अटॅक होता, बरोबर? थ्रिप्सचा खूप प्रमाण जास्त होता, जर आपण बोखाड्या म्हणतो किंवा चुरडा मोडा म्हणतो। तर जेव्हा तुम्ही आपल्या कंपनीचे प्रोडक्ट्स वापरले, त्याच्यामध्ये स्पार्क्स आणि डेंजर, तर तुम्हाला कसा रिझल्ट भेटला? तुम्हाला काय फरक जाणवला? ते जात नव्हतं कोणतीच दवानं। अच्छा अच्छा। त्याच्यानंतर ते मारलं तर वाढवी झाली आणि फ्रेश झाड आलं। म्हणजे तुमचं म्हणे जे अगोदर रिझल्ट नव्हता, तुम्ही आता त्याचे किती फवारण्या झाल्या तुमच्या? दुसरी झाली आता, 2 फवारण्या। शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये आपल्या डेंजरमध्ये करंजचं तेल जे आपण म्हणतो, करंज ऑइलचे कंटेंट आहे आणि त्याच्यामुळे खूप जबरदस्त रिझल्ट येतो थ्रिप्सवरती। जे आपलं व्हायरसचं प्रमाण, जे की व्हेक्टर असतो, ज्याला आपण चुरडामुडा म्हणतो, त्याच्यामुळे काय होतं की बाबा पानं जे वरच्या साईडला चुरडल्यासारखे होतात, मुरळ्यासारखे होतात, म्हणून आपण चुरडामुडा म्हणतो, ठीक आहे? तर याचं प्रमाण कमी करण्यासाठी जास्त रसशोषक किडे असतात त्याच्यामध्ये, मग तुमचे पांढरी माशी असेल, फुलकिडी असेल, तुडतुडे असेल, याचे प्रमाण कमी करण्यासाठी करंजीचं तेल, त्याच्यामध्ये आपण ज्याला डेंजर म्हणतो, आपल्या कंपनीचं डेंजर म्हणून उपलब्ध आहे, आणि स्पार्क्स, हे 2 आपण दर 7 ते 8 दिवसाला फवारलं पाहिजे। त्याचं प्रमाण आहे, करंजीचं डेंजरचं प्रमाण आहे 2 ते 3 ml प्रति लिटर, आणि स्पार्कचं 1 ते 1.5 ml प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून आपलं फवारणी करायची 7 ते 8 दिवसाला। त्याचा फायदा आता तुम्हाला दिसूच राहिला। आणखीन काय वाटतं, जसं फरक कसा जाणवला? फरक म्हणजे हे जे ना, तर लगेच असे झाले होते, फ्रेश आला, त्याच्यानंतर फ्रेशनेस आला, आणि जे व्हायरसचं प्रमाण होतं किंवा जी तुमचं झाडामध्ये क्वालिटी होती ती सुधारली। आणि म्हणजे फरक पडलेला आहे, कारण की कसं असतं, याचा अटॅक का होतो, जास्तीत जास्त थ्रिप्सचा जे नवीन फुटवे असतात, ठीक आहे, जे नवीन पाले फुटते त्याच्यावरती त्याचा अटॅक जास्त असतो, आणि ते पानं वरच्या साईडला असे मुरगळ्यासारखे होतात। तर हे न झालेले, म्हणजे तुमचे जे फ्रेश पानं आता आपल्याला दिसू लागली आणि चांगला प्लॉट दिसू लागला, कुठे तुमचा व्हायरसचा अटॅक दिसत नाहीये। फक्त ते काही जे थोडेफार झाडं असेल तर ते आपण जर रिमूव्ह करून टाकले, झाडं म्हणजे उपटून टाकायचे, उपटून टाकल्यानंतर ते झाड आपला हात दुसरे कोणत्या झाडाला लावायचे नाही, एक काळजी घ्यायची। आणि दुसरी गोष्ट, पाण्याचं व्यवस्थापन खूप गरजेचं आहे मिरचीसाठी, पिकासाठी। आता पाण्याचं व्यवस्थापन तुम्ही किती दिवसाला पाणी देता? आधीच आपली काळी जमीन आहे, 2 दिवसानं, 2-3 दिवसात, म्हणजे अगोदर तर 8 दिवस लागले आम्हाला। लागवड केल्यानंतर आम्ही 8-8 दिवस। लागवड ही 3 जानेवारीची का? थंडी होती ना, बरोबर। बाद मध्ये आता जे ना 1 दिवस 2 दिवस आड मध्ये देऊ लागले। बर, पाणी नियोजन काय महत्वाचं म्हणजे दादा, पाणी नियोजनावरती फुलगळ ही खूप डिपेंड करते। आता काय होतं, आपण काय करतो की पाणी, समजा आपण पाणी लावलं तर खूप जास्त प्रमाणात मोठं चालतो, ह्या मुळाची कक्षा फक्त 1 फुटापर्यंतच राहते, याला सोटमूळ म्हणतो, म्हणजे सुटमूळ प्रकारामध्ये येतात। तर जी खतं, जे तंतुमय मुळं असतात, जे की खतं म्हणा किंवा अन्नद्रव्य आणि पाणी घेतात, ते फक्त जास्तीत जास्त 1 फुटापर्यंतच असतात। म्हणजे असं नियोजन करायचं की 1 फुटापर्यंत आपण, जेव्हा तुम्ही खतं वगैरे सोडशाल तर 1 फुटापर्यंतच गेलं पाहिजे, ठीक आहे? म्हणजे 1 फुटापर्यंत ओलावा गेला पाहिजे आपला, आणि त्याच्यामुळे आपण, आता तुमचं किती अंतर आहे, किती फुटाचं अंतर आहे ड्रिपचं? 1.5 फुटाची, 1 फुटाची? 1 फुटाची सगळ्यात 1 नंबर। म्हणजे हे जे 1 फुटाचं अंतर आहे ना, ही मिरची पिकासाठी एकदम फायदेशीर असतं। जे आपण म्हणतो ना, ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की त्या तुमच्या उत्पन्नावरती मॅटर करतात। आणि खताचं नियोजन आहे दादा, आता ह्या कंडिशनला तुम्हाला मी सांगतो, आता मिळाल्यानंतर तो म्हणलं दादा आपल्याला फुल संख्या खूप कमी दिसू लागली, बरोबर आहे? तर हे पाणी नियोजन एक झालं। दुसरी गोष्ट म्हणजे ह्या कंडिशनला तुम्हाला बोरानची डिफिशियन्सी दिसू लागली, तुम्हाला बोरान आणि कॅल्शियम नायट्रेट सोडावं लागणार आहे। आणि मायक्रोन्यूट्रिएंट काय करतं, मायक्रोन्यूट्रिएंट बाकीच्या घटकांना, जे बाकीचे पोषक द्रव्य ते लागायचं काम आपल्या झाडाला करतं, म्हणून तुम्हाला ते पण देणं आहे। 500 ग्रॅम तुम्ही 30 गुंठ्याच्या 500 ग्रॅमचं एक साधं मायक्रोन्यूट्रिएंट आपल्या कंपनीचं घ्यायचं आणि ते सोडून द्यायचं, खूप जास्त काही खर्च नाही त्याचा। आता दादा, आपण आत्ता बघितलं बघा तुमच्या शेतामध्ये, तिथं मला अँथ्रॅकनॉज, त्याला आपण डायबॅक म्हणतो, म्हणजे काय होतं, मिरची जी आहे ना सडून जाते, ठीक आहे, मिरची सड लागते, म्हणजे सड लागली त्याला। तर हे काय होतं माहिती आहे का, हे कशामुळे होतं, जर समजा आपल्यामध्ये आर्द्रता वाढली किंवा खूप टेम्परेचर वाढलं, म्हणजे डिसीज येतो एक प्रकारचा, तर त्यामुळे हे असे कारणं होतात। तर ते होऊ नये म्हणून तुम्हाला
हे बुरशीनाशक साधं त्याच्यामध्ये साप असेल किंवा आपलं जेटाटत्तर वगैरे हे पण येतात, किंवा फॉलिक्युरे, रोकोय वगैरे हे 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 याची एक साधी फवारणी घ्यायची. आणि मर वगैरे रोग हे होऊ नये यासाठी तुम्हाला ड्रिप्सद्वारे आपलं बॅक्टेरिया जास्त सुडोल, ट्रायकोल वगैरे हे ड्रिपद्वारे द्यायचे. कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण केल्या तर म्हणजे पुढचा आपला परिणाम होणार नाही. मिरचीमध्ये पुढचं जे नुकसान व्हायचं ते होणार नाही. नॉलेज नाही आहे टमाट्यामध्ये नाही, तुम्ही आपले संपर्क करायचा, आपली टीम कधी पण तुमच्यासाठी हजर राहील. मिरची पिकाची जी मुळं जर तुम्ही उपटले पाहिलं ना, खूप जास्त असं फायब्रस म्हणजे फायब्रस टाईप खूप जास्त, ठीक आहे. आणि ती मुळं जे मेन जे अन्नद्रव्य घेतात, पाणी घेतात, ते फक्त 1 फुटापर्यंत असतात, त्याच्यावर नाही, ठीक आहे. त्याच्या खाली जे दूर असतं ते आपल्या जमिनीला खत कसं सोडतो आम्ही, तितका भरला त्याच्यानंतर खत सोडायचा, मोटर बंद करून टाकायचं 10-15 मिनिटात. बरोबर. म्हणजे जास्त बांध दिलं तर लिचिंग होऊन जाईल, त्याचा काही फायदा होत नाही. बरोबर नाही. आता बघा, तुम्ही जर पाहिलं ना, याच्यामध्ये व्हायरस मध्ये म्हणजे खूप प्रमाणात कमी व्हायरस आहे. आता हे जे तुम्हाला 2-4 झाड दिसतं हे काढून टाका, ठीक आहे, म्हणजे उपटून टाकायची. कारण की काय होईल, त्याचा तिकडचं जे थ्रिप्स वगैरे असतात त्याच्यावरती अटॅक केलेले, ते दुसऱ्या झाडावर बसले, ते रस असतात, ते रस परत इकडे गेले, इकडे त्यांनी केला, ते इकडे परत तो अटॅक वाढतो. तर ते तेवढे काळजी घ्यावं लागेल तुम्हाला. आणि तुम्हाला मी सांगितलं, स्पार्क्स आणि डेंजर याची दर 7 ते 8 दिवसाला फवारणी करायची. फवारणी ही शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस करायची, कोणामध्ये फवारणी करायची. आणखी पाणी देताना पण शक्यतो पाणी हे दुपारा द्यायचं नाही, संध्याकाळच्या वेळेस द्यायचं किंवा सकाळी द्यायचं. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.